नमस्कार. पश्चिम बंगालच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक आणि धक्कादायक घडामोड घडली असून राज्याच्या राजकीय समीकरणांना पूर्णपणे हादरा बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंगालच्या राजकारणात प्रभावी असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यातच पराभवाचा सामना करावा लागला. भवानीपूरसारख्या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात झालेला हा पराभव केवळ एका नेत्याचा नाही तर संपूर्ण तृणमूल काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. भवानीपूर हा मतदारसंघ ममता बॅनर्जी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेक वर्षांपासून त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली होती. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा पराभव होणे हे राजकीय विश्लेषकांसाठीही आश्चर्यकारक ठरले. भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना मोठ्या फरकाने पराभूत करत या निवडणुकीत बाजी मारली. अंतिम निकालानुसार शुभेंदू अधिकारी यांना 73,917 मते मिळाली तर ममता बॅनर्जी यांना 58,812 मते मिळाली. म्हणजेच सुमारे 15,000हून अधिक मतांनी हा पराभव झाला आहे. या निकालामागे अनेक राजकीय आणि सामाजिक घटक कारणीभूत असल्याचे मानले जाते. दिवसभर मतमोजणी दरम्यान आघाडी पिछाडीचा खेळ सुरू होता. सुरुवातीला ममता बॅनर्जी काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर असल्याचे चित्र दिसत होते, परंतु जसजशी मतमोजणी पुढे सरकत गेली तसतसे शुभेंदू अधिकारी यांनी आघाडी घेतली आणि शेवटी निर्णायक विजय मिळवला. 20 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल स्पष्ट झाला आणि भवानीपूरमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयाची खास बाब म्हणजे शुभेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जात होते. तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांची मजबूत पकड होती, मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध थेट लढत देत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले. 2021 मध्येही त्यांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांनी तोच पराक्रम करत आपली ताकद दाखवून दिली. या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या गोटात मोठी निराशा पसरली आहे. पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते या निकालामुळे धक्का बसल्याचे सांगतात. राज्यात गेल्या 15 वर्षांपासून सत्ता टिकवून ठेवणाऱ्या पक्षासाठी हा निकाल मोठा इशारा मानला जातोय. आगामी काळात पक्षाला आपली रणनीती पुन्हा ठरवावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत. मतमोजणी केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की त्यांना मतमोजणी केंद्रातून बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर मतमोजणी सुरू ठेवण्यात आली. या आरोपांमुळे या निवडणुकीभोवतीचा वाद अधिकच वाढण्याची शक्यता आहे. भाजपने मात्र या निकालाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून हा विजय ऐतिहासिक असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. दिल्लीतील पक्ष कार्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत हा विजय जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे म्हटले. सोशल मीडियावरही भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. खेला होबे या घोषणेला प्रत्युत्तर देत खेला शेष अशी घोषणा करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खेला होबे असा नारा दिला होता, ज्याचा अर्थ खेळ सुरू झाला आहे असा होतो. आता भाजपने खेला शेष म्हणजे खेळ संपला असा संदेश देत या विजयाचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले आहे. या निकालाचा परिणाम केवळ भवानीपूर पुरता मर्यादित राहिलेला नाही. संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाली. अनेक जागांवर पक्ष आघाडीवर होता, यामुळे राज्यात सत्तांतर होणार हे स्पष्ट झाले. भाजपने 200हून अधिक जागांवर आघाडी घेतली असून त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा बदल होणार हे अधोरेखित झाले. राजकीय तज्ज्ञांच्या मते या निकालामागे मतदारांच्या मनातील बदललेली भावना महत्त्वाची ठरली आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील विविध मुद्द्यांवरून जनतेमध्ये नाराजी वाढली होती. त्याचा फायदा भाजपला मिळाल्याचे मानले जाते. तसेच भाजपने स्थानिक नेतृत्वाला पुढे करत केलेला प्रचारही प्रभावी ठरल्याचे दिसून येते. दुसरीकडे तृणमूल काँग्रेससाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा विषय ठरणार आहे. पक्षाने आपल्या रणनीतीत बदल करणे आवश्यक असल्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व अजूनही प्रभावी असले तरी मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात काही प्रमाणात अपयश आल्याचेही या निकालातून दिसून येते. या निवडणुकीचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही होऊ शकतो. पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यात भाजपला यश मिळाल्यामुळे त्यांच्या राजकीय ताकदीत मोठी वाढ होईल. तसेच विरोधी पक्षांसाठीही हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. एकूणच पश्चिम बंगालच्या राजकारणात आज घडलेली घटना ही ऐतिहासिक मानली जात आहे. ममता बॅनर्जी यांचा पराभव आणि भाजपचा उदय यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात या निकालाचे परिणाम अधिक स्पष्ट होतील आणि राज्याच्या राजकारणात नवे वळण येईल हे निश्चित आहे.